नमस्कार, मी प्रशांत आणि माझ्या इकॉनॉमिक्स फॉर यू या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आजचा टॉपिक हा आपला रिटेल एम्पॉवरमेंट या सेगमेंटचा तुमचा व्यवसाय सेफ आहे का या सिरीजचा दुसरा व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांनी ओव्हर द टाईम कुठल्या स्ट्रॅटेजीज किंवा कुठल्या टेक्निक्स वापरलेल्या आहेत, ज्यातून त्यांना खूप कमी वेळात खूप मोठा मार्केट कॅप्चर करणे शक्य झालेलं आहे. त्यांनी खूप पद्धतशीरपणे त्यांचा जुना कस्टमर बेस राखून तर ठेवलाच आहे, पण ॲट द सेम टाईम त्यांनी खूप फास्ट नवीन नवीन प्रोडक्ट कॅटेगरीमध्ये म्हणा किंवा डेमोग्राफिक्समध्ये म्हणा त्यांनी खूप फास्ट आपला नवीन मार्केट क्रिएट केलेला आहे. तर म्हणजे हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया येऊन जाईल. तर त्यातली पहिली टेक्निक म्हणजे त्यांनी जी वापरली आहे ती आहे CRM किंवा कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. तर जगातली सर्वात मोठी रिटेल चेन वॉलमार्ट चे संस्थापक सॅम ऑल्टमन म्हणतात की फक्त एकच बॉस असतो आणि तो म्हणजे ग्राहक. तो अगदी कंपनीचे CEO ते क्लर्कपर्यंत सर्वांना नोकरीवरून काढू शकतो, फक्त आपला पैसा दुसरीकडे खर्च करू. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे की कुठल्याही बिझनेसचा जर बेस किंवा बॅकबोन किंवा सर्वात महत्त्वाचा जर पार्ट असेल तर तो आहे कस्टमर. त्यामुळे त्याला जपून ठेवणे खूप आणि खूप महत्त्वाचं असते. तर CRM काय करतात की ह्याच गोष्टी विथ द हेल्प ऑफ सॉफ्टवेअर सोप्या करतात. म्हणजे तर CRM बेसिकली खूप मोठी कन्सेप्ट आहे, म्हणजे एवढी मोठी कन्सेप्ट की त्यावर 2 वर्ष फुल टाईम MBA करता येईल. तर आपण खूप शॉर्टमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर CRM काय असतं की एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटमध्ये कोट्यावधी कस्टमर्स आहेत, कोट्यावधी प्रोडक्ट्स आहेत, लाखो एरियाज आहेत, त्याच्यातले पण डेमोग्राफिक वगैरे खूप वास्ट असा डेटा आहे. तर त्या डेटा प्रॉपरली स्टोअर केला जातो. ॲक्च्युली ही आपण म्हणता येईल की त्यांची डिजिटल डायरी असेल, ज्यात त्यांनी प्रचंड मोठा डेटा स्टोअर केला आहे. त्यात मग कस्टमरचे नाव असतील, डेट ऑफ बर्थ असेल, त्यांचा फोन नंबर, त्याची बाईंग हॅबिट्स, त्यांची फीडबॅक काय होते, त्याला सर्व केलं जाईल आणि त्यानुसार त्याची ट्रॅकिंग केली जाईल. म्हणजे कस्टमर साईटवर आल्याच्यानंतर काय सर्च करतो, काय क्लिक करतो, काय बाय करतो, काय रिटर्न करतो, कुठला त्यांनी फीडबॅक केलेला आहे, काय त्याने बास्केटमध्ये ठेवलेला आहे, त्या सर्वांचा लार्ज डेटा कंपनी आपल्याकडे स्टोअर करते. आणि त्यानंतर सुरुवात होते प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिसची. तर प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिस काय होतं की एक ॲक्शनच्या नंतर कस्टमर दुसरी कुठली ॲक्शन घेऊ शकतो हे ऑलरेडी त्यांच्या ॲल्गोरिदममध्ये असतं. म्हणजे आता समजा जर एक कस्टमर ऑनलाईन जाऊन सर्च करताय फ्लिपकार्टच्या साईटवर की स्मार्टफोन अंडर ₹25,000, तर याचा अर्थ आहे की कस्टमरला कुठंतरी त्या प्रोडक्टची नीड आहे. आता समजा जो कस्टमरनी विकत न म्हणजे परचेस केला नाही, फक्त सर्च केला आणि तो दुसऱ्या साईटवर जात आहे फॉर अन एंटरटेनमेंट पर्पज, नॉट फॉर परचेस ओनली. तो गुगलवर जात आहे किंवा यूट्यूबवर जात आहे, फेसबुकवर जात आहे. तर तुम्हाला लक्षात येईल, तुम्ही पण ऑब्झर्व केलं असेल की ती कन्सिस्टंटली त्या पर्टिक्युलर स्मार्टफोनची ॲड त्याला त्या साईटवर दिसत राहील. तर याला काय म्हणतात, याला रिटार्गेटिंग किंवा रिमार्केटिंग म्हणतात. म्हणजे कस्टमर कुठंच मिस होऊ नये किंवा दुसरीकडे शिफ्ट होऊ नये, त्याला कन्सिस्टंटली रिमाइंड कंपनी करत राहील. सेकंड असतं की समजा जर कस्टमर येऊन ती परचेस करताय, तो पर्टिक्युलर स्मार्टफोन परचेस करताय, तर आजपर्यंतच्या स्मार्टफोन घेणाऱ्यांनी सोबत काय काय घेतलं तर यांच्या पर्टिक्युलर डेटा असतो, अल्गोरिदम्स असतात, त्यानुसार त्याला ते प्रोडक्ट रिकमेंड पण केले जातील. म्हणजे जर तो स्मार्टफोन घेत आहे तर त्याला हेडफोन रिकमेंड करतील किंवा त्याचा जो कवर आहे तो किंवा केबल असेल, चार्जर असेल, स्मार्टवॉच असेल किंवा त्याचा प्रोटेक्टिव्ह ग्लास असेल, त्याची एक्सटेंडेड वॉरंटी असेल. तर यातून काय होतं की कस्टमरला सोबत पण लागणाऱ्या वस्तू सेल केल्या जातात, याला अपसेलिंग म्हणतात. आता मी जर माझं एक्झाम्पल सांगितलं तर जेव्हा मी चॅनल सुरू करण्याचा म्हणजे यूट्यूबवर चॅनल सुरू करण्याचा प्लॅन केला, तर ते पहिली गोष्ट जेव्हा मी घेतलं होतं ट्रायपॉड. मग त्यांनी मला कन्सिस्टंटली रिकमेंड करत राहिले. तर ओव्हर द पिरियड मी मग टेलिप्रॉम्प्टर, हा कॉलर माईक, त्याच्यानंतर आणखी 2-3 वेगळे ट्रायपॉड्स, स्टुडिओ लॅम्प. तर जवळपास मी 7 ते 8 हजार रुपयाचे प्रोडक्ट्स फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन कंबाईनली मिळून घेतलेले आहेत. तर म्हणायला हरकत नाही की ₹600 फक्त मी माझ्या चॉईसने खर्च केलेत. बाकी सगळे जे खर्च आहेत किंवा जो परचेस आहे तो त्यांच्या CRM सॉफ्टवेअरनी माझ्या प्रेफरन्सेस प्रॉपरली ओळखल्यामुळे मला त्यांच्याकडे करावा लागलेला आहे. तर यावरून तुम्ही लक्षात घ्या की कोट्यावधी जर भारतातले कस्टमर्स आहेत तर किती मोठा बिझनेस तो या सॉफ्टवेअर थ्रू करवत असतील. CRMचा तिसरा पार्ट असतो, तो असतो पर्सनलाइज कम्युनिकेशन. प्रत्येक कस्टमरशी पर्सनली कम्युनिकेट करणे, म्हणजे विथ द हेल्प ऑफ व्हॉट्सॲप म्हणा, टेक्स्ट मेसेजिंग, ईमेल.
तर प्रत्येक कस्टमरला त्याच्या नावाने मेल केला जाईल फॉर एनी रिकमेंडेशन. लेट्स से एखादा मोहित नावाचा व्यक्ती असेल तर त्याला सर्च केलं जाईल की त्याने समजा काही काळाआधी सर्च केला आहे स्मार्ट वॉच वगैरे किंवा आणि त्याने परचेस नाही केली तर त्याला पाठवलं जाईल की हाय मोहित, द स्मार्ट वॉच यू सर्च मंथ अगो इज नाव ॲट 5% डिस्काउंट. तर त्यांना कुठंतरी कनेक्टेड वाटतं, प्रत्येकाला वाटतं की मला पर्सनली कोणीतरी ओळखतं आणि तो कनेक्टेड फील करतो, त्यामुळे तो कंपनीशी कन्सिस्टंटली कॉन्टॅक्टमध्ये राहतो. त्यानंतर फ्रिक्वेंटली अपडेशन्स किंवा फ्रिक्वेंटली जे डिस्काउंट्स होतात त्याच्या अपडेट कंपन्या कस्टमर्सपर्यंत पाठवतात. किंवा आता एक एक्झाम्पल घेऊ, जर कुणी रेग्युलर बेसिसवर एखादा कस्टमर आहे जो रेग्युलर बेसिसवर पर्सनल हायजीनचे प्रोडक्ट घेत आहे, म्हणजे रेझर असेल, शेविंग क्रीम असेल, शेविंग किट म्हणा, मॉइश्चरायझर, त्याच्यानंतर मग हँडवॉश वगैरे असेल, तर कंपनी काय करेल की कंपनीला माहिती आहे की हा कस्टमर त्या पर्टिक्युलर प्रोडक्टसाठी आपल्या साईटवर अटॅच्ड आहे, समजा तो परचेसर आहे आपला रेग्युलर. तर कंपन्या त्याला रेग्युलर बेसिसवर त्या प्रोडक्टशी रिलेटेड काही अपडेट्स असतील किंवा ऑफर्स असतील किंवा एखादा प्रोडक्ट ॲड झाला असेल तर रेग्युलर बेसिसवर त्याला ते ऑफर करत राहील. त्यामुळे काय होते की त्या पर्टिक्युलर कॅटेगरी, त्या पर्टिक्युलर प्रोडक्टसाठी जो कस्टमर त्या साईटशी पर्टिक्युलर जुळला आहे तो कुठंच सोडून जाणार नाही. आणि त्यातली आणखी म्हणजे CRMचा चौथा पार्ट तो असतो, तो म्हणजे कस्टमर फीडबॅक मॅनेजमेंट. तर कस्टमरच्या प्रत्येक फीडबॅकला खूप सिरियसली मॅनेज केले जाते. म्हणजे कस्टमरची कुठलीही कंप्लेंट असेल, म्हणजे तुम्हाला पण अनुभव असेल की कुठलाही प्रोडक्ट घेतला तर रेट ओव्हर डिलिव्हरी किंवा रेट ओव्हर प्रोडक्ट, त्यातून काय होते की कंपन्या कस्टमरचा ओव्हरऑल रिव्ह्यू घेतात. म्हणजे समजा कस्टमरने प्रोडक्टवर खूप जास्त निगेटिव्ह रिव्ह्यू दिले तर तो त्या साईटवर हटवला जाईल किंवा त्यात काहीतरी बदल केले जातील. एखादा व्यक्ती म्हणजे एखाद्या डिलिव्हरी चॅनलबद्दल जर वारंवार कंप्लेंट जात असतील तर तो डिलिव्हरी चॅनल देखील कंपनी आपल्यापासून डिसअसोशिएट करतात. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर मागच्या वर्षी वगैरे तुम्हाला आठवत असेल तर झोमॅटोचा जो एक डिलिव्हरी बॉय होता तो बॉक्स उघडून खाताना वगैरे व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर त्यामुळे काही कस्टमरचा कॉन्फिडन्स कुठेतरी कमी झाला, तर त्याच्यावर इमिडिएटली ॲक्शन घेऊन कंपन्यांनी कम्प्लिटली पॅकेजिंगवर म्हणजे झोमॅटोने कम्प्लिटली पॅकेजिंग चेंज केली आणि कम्प्लिटली सिलिंग केली. म्हणजे त्यामुळे काय झालं की कस्टमरचा कॉन्फिडन्स कुठंच कमी होऊ नये यासाठी प्रॉपरली आणि सिरियसली काम केलं जातं. दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे बिझनेस इंटेलिजन्स. हा बिझनेस इंटेलिजन्स किंवा BI खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. आजच्या खूप मोठे करिअर्स पण या फील्डमध्ये आहेत. तर काय होतं ना की खूप प्रचंड डेटा जो आहे तर त्या डेटाला ॲनालाइज करून इंटेलिजंट सोल्युशन्स किंवा डिसिजन्स घेण्यासाठी हा सॉफ्टवेअर मदत करतात. आता इमॅजिन करा की एवढे सारे प्रोडक्ट्स आहेत, एवढे सारे कस्टमर्स आहेत, एवढे सारे प्रेफरन्सेस आहेत, त्यातली पर्टिक्युलर कुणाला काय प्रेफर करायचं आणि कुठली ॲक्शन कुठे घ्यायची याचा सोल्युशन जो असतो तो बिझनेस इंटेलिजन्स करून खूप सोप्या पद्धतीने मिळतो. फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं झालं, एक्झाम्पल घेऊ आपण. समजा जर साड्या आहेत, साडीचं जर एक्झाम्पल घेतलं तर अशा व्हेरायटी ऑफ साड्या असतील, किती वेगवेगळ्या प्रकारचे असतील, परंतु त्या पर्टिक्युलर साडी, कुठल्या प्रकाराची साडी, कुठल्या पॅटर्नची साडी, कुठल्या कलरची साडी, ही पर्टिक्युलर कुठल्या एरियात मागवली जाते, त्यातही तो मागवणारा एज ग्रुप कोणता आहे, त्याच्यानंतर तो कधी मागवला जातो, याचा एक पर्टिक्युलर डेटा जर कंपनीला मिळाला त्यानुसार ॲनालाइज करून म्हणजे त्या पर्टिक्युलर त्याची ॲड तयार करणे, त्याचा सेल्स फोरकास्टिंग करणे, सेल किती होऊ शकते, त्यामुळे त्याची इन्व्हेंटरी किती मॅनेज करायची, त्याची ॲड कधी स्टार्ट करायची, ॲड कॅम्पेन कधी स्टार्ट करायचा म्हणा, किंवा तो पर्टिक्युलर कुठल्या एज ग्रुपला टार्गेट करताय त्यामुळे त्याची ॲड कशी असायला पाहिजे, काय डिस्काउंट दिले पाहिजे, तर या सर्वांचा एक डिसिजन घेणं या बिझनेस इंटेलिजन्स सॉफ्टवेअरमुळे त्यांना खूप सोपं होते. त्यानंतर असतात चौथा टॉपिक आहे तो म्हणजे लॉयल्टी प्रोग्राम्स. लॉयल्टी प्रोग्राम्स या जे रेग्युलर बेसिसवर जे कस्टमर्स कंपनीशी जुळलेले आहेत तर त्यांना एक लॉयल्टी म्हणून त्यांना कन्सिस्टंट बेसिसवर ऑफर दिले जातात. मग त्यात कॅश डिस्काउंट्स असोत किंवा वेगवेगळे डिस्काउंट्स असोत. म्हणजे ॲमेझॉन प्राईम त्यांच्या कस्टमर्सना फ्री डिलिव्हरी ऑफर करते किंवा फास्ट शिपिंग ऑफर करते. फ्लिपकार्ट रेग्युलर परचेस केल्यावर त्यांना कॉईन्स ऑफर करते, म्हणजे नेक्स्ट परचेसमध्ये ते रिडीम करू शकतात. मिशो रेग्युलर कस्टमर्सना फ्री डिलिव्हरी ऑफर करते किंवा कॅश डिस्काउंट ऑफर करते. तर यातून काय होते की जो जुना कस्टमर आहे तर तो त्यांच्याशी लॉंग टर्मपर्यंत कनेक्टेड असतो. त्यानंतर महत्त्वाचं टॉपिक म्हणजे ऑफर्स अँड डिस्काउंट्स. तर या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी तर ते खूप फेमस आहेत. ते रेग्युलर बेसिसवर ऑफर्स देतात, म्हणजे फेस्टिवल सीजनचे असो, दिवाळी ऑफर, क्रिसमस ऑफर, नवीन वर्ष ऑफर किंवा आता रिपब्लिक डे ऑफर जर तुम्ही पाहत असाल तर, किंवा त्यांचे पर्टिक्युलर देखील ऑफर्स असतात. म्हणजे ॲमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल आहे किंवा फ्लिपकार्टचा बिग बिलियन डे आहे. तर काय होतं ना की एक मोठी क्राऊड या साईट्सकडे अट्रॅक्ट होते आणि मोठा सेल ते याच्यातून करून घेतात आणि खूप मोठी मार्केटिंग या पर्टिक्युलर सीझनमध्ये त्यांची होत असते.
त्यातला आणि त्यानंतरचा टॉपिक आहे तर कन्झ्युमर एक्सपिरियन्स. तर हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर मी मागच्या टॉपिकमध्ये म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये एक्सपिरियन्स इकॉनॉमी खूप आपण डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर हा टॉपिक त्याच्याशी रिलेटेड आहे. तर कस्टमरला जास्तीत जास्त चांगला एक्सपिरियन्स देणे यावर ते कंपन्या फोकस करतात. त्यामुळे काय होतं की कस्टमर लॉंग टर्मपर्यंत कनेक्टेड असतो. म्हणजे कस्टमरला कन्व्हिनियन्स जास्तीत जास्त देणे, म्हणजे त्यांना 24/7 शॉपिंगची सुविधा देणे, त्यानंतर अनलिमिटेड प्रोडक्ट ब्राउझिंग असो किंवा रिव्ह्यूज असोत, प्रोडक्ट कंपॅरिझन्स असोत, फ्री डिलिव्हरी असो, मग त्यातली नेक्स्ट डे डिलिव्हरी, फास्ट डिलिव्हरी, 10 मिनिट्स डिलिव्हरी वगैरे आता जे क्विक कॉमर्समध्ये चालू आहे ते. तर त्यामुळे कस्टमरला चांगले कन्व्हिनियन्स मिळाल्यामुळे कस्टमर कुठंच स्विच होण्याचा प्रयत्न करत नाही, म्हणजे दुसरीकडे जाण्याचा विचार करत नाही. आणि त्यातही इझी रिटर्न जी पॉलिसी आहे किंवा इझी एक्सचेंज पॉलिसी आहे, म्हणजे कुठलाही कस्टमरला वाटत आहे की एखादा प्रोडक्ट एक्सचेंज करायचा आहे तर त्याला विदाऊट एनी क्वेश्चन, विदाऊट एनी प्रॉब्लेम तो करू शकतो. आणि हा छान उत्तम एक्सपिरियन्स देण्याच्या कंपन्या नेहमी प्रयत्न करतात. त्यामुळे एक कस्टमरची जी रिटेन्शन असतो तो खूप जास्त वेळपर्यंत असतो. त्यानंतर असतो सेलिब्रिटी एन्डोर्समेंट. कंपन्या ह्या ज्या शॉपिंग कंपन्या आहेत तर त्या सेलिब्रिटीज म्हणजे दीपिका पादुकोण असो, विराट कोहली, शाहरुख खान, त्यानंतर आलिया भट सारखे मोठे मोठे फेसेस घेऊन ॲडव्हर्टिजमेंट करतात. त्याचा बेनिफिट काय होतं की यांचे स्वतःचे कोट्यावधी फॅन्स असतात, फॉलोअर्स असतात, आणि ते बाय डिफॉल्ट त्या ॲडकडे अट्रॅक्ट होऊन या कंपन्याकडे लॉयल राहतात. तर डिस्कस करायचं तरी या पर्टिक्युलर याच्यात डिस्कस करण्यासारखे खूप मोठे टॉपिक्स आहेत. तर आज आपण मेन टॉपिक कव्हर केलेले आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करा. तुमचे प्रत्येक कमेंट मी सिरियसली वाचतो. तुमच्या बरेचसे सजेशन्स मी स्वतः इम्प्लिमेंट करतो आणि त्यातून काही नवीन शिकता येईल आणि त्यातून आणखी काय देता येईल त्यावर मी खूप सिरियसली काम करत असतो. तर थँक्यू. आणि पुढचा टॉपिक आणखी इंटरेस्टिंग असणार आहे. तर पुढच्या टॉपिक साठी तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून ठेवून द्या, म्हणजे येणारे अपडेट तुम्हाला रेग्युलर येत राहतील. थँक्यू सो मच.